हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झटपट होणारी मसाला भेंडी। गावाकडची मसाला भेंडी आहे, तर कसं बनवायचं ते पण पाहूया। ही भाजी पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत खूपच छान लागते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे 200 ग्राम भेंडी घेतलेला आहे आणि भेंडीला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या। त्यानंतर तिचे मध्यम आकाराचे तुकडे पण करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे खूप मोठे किंवा खूप बारीक तुकडे नाही करायचे, मध्यम आकाराचे करून घ्यायचे आहे। तर मी ते सगळे भेंडी 250 ग्रामची भेंडी घेतलेली होती। तुम्ही ते जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता। आता भेंडी कट केल्यानंतर याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी ती चुलीवर एक कढाई ठेवलेला आहे। कढाईमध्ये सगळे भेंडी आपण घालून घेऊया आणि 1 ते 2 चमचे ह्याच्यामध्ये तेल घालूया। तेल घातल्यानंतर छानपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे असेल तर गॅसवर पण बनवू शकता, मी ते चुलीवर बनवत आहे। चुलीवर बनवलेलं भाजी खूपच टेस्टी लागते। आता आपली भेंडी छानपैकी भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता भेंडीला साईडमध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये पुन्हा एकदा 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल घातल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यात चमचाभर मोहरी, अर्धा चमचाभर जिरे घालून छानपैकी तडतडायला सोडूया। तडतडल्यानंतर थोडंसं कढीपत्ता आणि लसूण घेऊया। मी त्या लसूणला कुटून घेतलेला आहे। लसूण घेतल्यानंतर एक टमाटर पण मी इथं बारीक कट करून घेतलेला आहे, ते पण याच्यामध्ये घालून घेऊया। आता छानपैकी ह्याला परतून घेऊया। टमॅटो आपला सॉफ्ट झालेला पाहिजे, एकदम स्मूथ व्हायला पाहिजे टमॅटो। छानपैकी टमॅटोला पण परतून घेऊया। आता टमॅटो परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे ॲड करूया, जास्त मसाल्याने थोडेसे। तर इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मी इथं बेडगी मिरचीचं, लाल मिरचीचं पावडर घेतलेलं आहे, थोडंसं गरम मसाला ½ टीस्पूनभर एवढं, आणि झालं एवढंच घालायचं आहे। त्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घेऊया। आता मसाल्याला छानपैकी मिक्स घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं कढाईमध्ये तेल पण सोडत आहे टमॅटो आपला। आता जी भेंडी आपण फ्राय करून घेतलेला आहे, ते भेंडी याच्यामध्ये घालून घेऊया आणि भेंडी घातल्यावर छानपैकी मिक्स करून घेऊया। पाणी वगैरे घालायची काही जरूरत नाही। आता 2 ते 3 मिनटं ह्याला असंच सोडूया। त्यानंतर वरून थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर असेल तर घाला, नाहीतर स्किप पण करू शकता। थोडंसं मी इथे शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे, ते पण घालून घेऊया। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आणखी चविष्ट आणि टेस्टी लागतं। तुम्ही पाहू शकता तयार। तर आता तयार आहे आपली स्वादिष्ट, खमंग आणि मसालेदार मसाला भेंडी। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।